उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अंतर्गत शिवजयंती निमित्त राजे शिवछत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 15 व 16 सप्टेंबर रोजी तुळसाई लॉन्स साकूर फाटा इगतपुरी नाशिक येथे आयोजित करण्यात आले। या कुस्ती स्पर्धेत पुरुष महिला तसेच लहान मुलांचा समावेश होता, तर स्पर्धकांचा वजनानुसार गट निर्माण करण्यात आले होते, तर प्रत्येक गटाच्या विजेत्याला रोख रक्कम म्हणून बक्षीस देण्यात आले। 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत हर्षदा सोनवणे, आकर्षा पाटील, अक्षदा झणकर, दीपाली शेने, भाग्यश्री मासुळे, प्रतिभा सारपुते, माया जाधव, श्रावणी तनपुरे, साक्षी शिंदे, दीक्षा सोनवणे, प्रज्ञा बिरचे, अक्षदा बागुल यांनी या महिलांनी पारितोषिक पटकावले। कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र तालीम संघ अध्यक्ष उत्तम दळवी, कोषाध्यक्ष प्राध्यापक मधुकर वाघ, गुरु हनुमान आखाड संस्थापक ज्ञानेश्वर शिंदे, शिवतीर्थ डेअरी संस्थापक शिवाजीराजे फोकणे, विश्राम शेळके, नामदेव दळवी, ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोडके, उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे पदाधिकारी राजभाऊ लोणारी, ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर लहाणे, इगतपुरी तालीम संघाचे अध्यक्ष राधाकिशन झणकर, रमेश दळवी, रामदास दळवी, रतन सांगळे, विजय गांगुर्डे, अविनाश शहाणे, लक्ष्मण पाटील, तानाजी आरोटे आदींनी परिश्रम घेतले। आणि अभिमान वाटतो की याच्यामध्ये नुसते नाशिक नाही आहे, धुळा, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर आणि मुंबई असे 5-6 जिल्ह्यातले मुलं खेळत आहे। सर रामदास शिंदे, नाशिक जिल्हा तालीम संघ अध्यक्ष, तसेच गुरु हनुमान आखाडा तालीम साकूरपाटा संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान वडगावचे सरपंच। या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आम्ही सर्व आमच्या भागातील सर्वांच्या मताने या स्पर्धा आम्ही इकडं साकूर फाट्याला घेतल्या आहे। खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे, याचा एक पैलवान म्हणून खूप आनंद आहे मला का अशाच या स्पर्धा वेळोवेळी प्रत्येक वर्षी होत राहून पैलवानला चांगले बक्षिसं देण्यात येऊ, जेणेकरून पैलवानला बक्षीस म्हणजे काय, बक्षीस म्हणजे त्यांचा खुराक आहे। आणि आपल्या भागात जर बघितलं, उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर आपल्याकडे जो भाग आहे आपला ग्रामीण भाग आणि गरीब भाग असतो, त्या भागामध्ये पैलवानकीला खूप असा खर्च येतो आणि तो खर्च करायला आपल्या भागात तेवढं नाही, तरी पण एवढे चांगले पैलवान आपल्या भागात आहे। आपल्याकडे महाराष्ट्र केसरी झालेले आहे भरपूर असे, म्हणजे जसे आज आलेले राजभाऊ लोणारी, हे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, कर्मभूमी आणि जन्मभूमी पण इटलीचे आणि ते उपमहाराष्ट्र केसरी आहे। हर्षदा सर म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या नाशिक जिल्हा कुस्तीमध्ये स्पोर्टमध्ये चांगलं प्राधान्य भेटत आहे आणि हे सगळं त्यांचे आईवडील असतील, सर्व आखाड्यातले वस्ताद असतील, तिथले कोचेस असन, त्यांचं खरं मार्गदर्शन आणि वेळ देऊन ते सर्व हे घडवतात, त्यांचं खरं कष्ट आहे, ते कष्टाची आज इकडं दिसत आहे। या स्पर्धा 2 दिवस उद्याचा जो उत्तर महाराष्ट्र केसरी होईल त्या उत्तर महाराष्ट्र चांदीची गदा 51,000 रुपये असं बक्षीस दिलं जाणार आहे। सेकंड जो होईल त्याला 25,000 रुपये आणि थर्ड जो होईल त्याला 11,000 रुपये। म्हणजे बक्षीस पण चांगले ठेवलेले आणि प्रतिसाद पण तेवढा चांगला आपल्याला दिलेला आहे। आणि मी तुमचे पण आभार व्यक्त करतो का मीडियाने पण, कारण की सगळं जर आपण केलं आणि घरात ठेवलं तर ते पिकत नाही। तुम्ही आले, तुमचं पण आम्ही आभार व्यक्त करू का मीडिया हे कव्हरेज करते, हे सिटीतल्या आपल्या नाशिक स्टार न्यूजला जाणार आणि ते सिटीतले पण मुलं बघा, ते पण पुढच्या स्पर्धेला सहभागी होणार। त्यामुळे मी तुमचं पण आल्याबद्दल आभार व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शिवाजीराजे फोकणे। आज या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त 12वी उत्तर महाराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मुले आणि मुलं आज या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये पार पडत आहे। 5 जिल्ह्यांमधून येणाऱ्या मुलामुलींसाठी सर्व 2 दिवस जेवणाची तसेच राहण्याची अतिशय सुंदर प्रकारची व्यवस्था माझे मित्र ज्ञानेश्वर भाऊ शिंदे आणि आम्ही दोघांनी मिळून केलेली आहे। तसेच परिसरातील सर्व सरपंच असतील, सर्व कुस्तीप्रेमी असतील, सर्वांनी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी येऊन हजेरी लावली। सर्वांचा या ठिकाणी सत्कार। भाग्यश्री मासळे इकडे, तसेच भाग्यश्री आम्ही या कुस्ती क्षेत्रात पहिल्या दुसऱ्या मुली आलेल्या इकडे सर्टिफिकेट लिहायचे, त्यांनी यासाठी मदत नक्कीच करी।
आणि हा 2 दिवसाचा कार्यक्रम 100% 12वी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी अतिशय पहिला आणि दुसरा नंबर आलेल्या मुली इकडे यायचंय. कुस्तीगीरांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तिन्ही विभागाचे सर्वप्रथम आमच्या उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अध्यक्षांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो की कुस्तीला चांगले दिवस आले असं मला वाटतं. कारण की एवढ्या चांगल्या प्रमाणात कुस्तीगीरांनी दिलं आणि जे कुस्तीचं बक्षीस पण आपण भरभरून दिलेलं आहे. जो उत्तर महाराष्ट्र केसरी इडून होणार आहे हा 12वा उत्तर महाराष्ट्र केसरी होणार आहे. याच्या आधी या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करणारे गुरु हनुमान आखाड्याचेच पैलवान आहे बाळू बोडके, हे ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी झालेले आहे. त्यानंतर आता जे काय होणार तो वेगळं नाव लागणार आहे. म्हणजे एक आनंद आहे का लगातार सलग 3 वर्षे गुरु हनुमान आखाड्याकाची उत्तर महाराष्ट्र केसरी होते आणि या स्पर्धे घेत असताना या आता उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य ते स्वतःच एक नॅशनल प्लेयर पुरुष निरीक्षक या स्पर्धेतून निवृत्त होऊन ते अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्ष इतके तळमळ का त्या तळमळते बघून त्यांनी सांगितलं का कुस्त्या या साकूर फाट्याला घ्यायच्या आहे आणि ते बी इगतपुरी तालुक्यात या नाशिक जिल्ह्यात 1-2 ठिकाणी झाले, नगरला झालं त्याच्या आधी. त्याच्यानंतर या इगतपूर तालुक्याला याचा यजमानपद भेटलं. खूप मी त्या अध्यक्ष खूप स्वागत करतो आमच्या सर्व पंच कमिटीच्या वतीने. आणि या 2 दिवस स्पर्धा चालणार आहे. आज मुलींच्या स्पर्धा आम्ही पूर्ण तय करणार आहे. याच्यामध्ये मुली 50 किलो असताना माया जाधव रेड कास्टूम नाशिक. माझं नाव प्रज्ञा बिरचे, मी भगूरची नाशिकमध्ये भगूरमध्ये राहते. मी 12वी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ओपनच्या गटामध्ये सहभाग घेतला होता. तर मला माझ्या वडिलांपासून हे मिळालं, त्याला प्रोत्साहन मिळालं. माझे वडील पहिले कुस्ती करायचे, त्यांच्या भरपूर अपेक्षा इच्छा अपूर्ण माया जाधव आली का? क्षेत्रात टाकलं. आणि ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण सूर्यवंशी हे मोठे जे आहेत हे दत्तू भाऊजंद्रे हे शिवाजीराजे भोकणे यांच्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकतो. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.